या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA सेकंड इयरमधील चौथ्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आपला पेपर क्रमांक 7 स्थूल अर्थशास्त्रातील प्रकरण 5 मधील हेक्स्चर ओहलींचा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत पाहायचा आहे. यालाच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत असे म्हणतात. ओहलीन्स थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड हा टॉपिक आजच्या तासाला आपल्याला पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण रिकार्डोचा तुलनात्मक खर्चाचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आपण पाहितलेला आहे. रिकार्डो यांनी सिद्धांत मांडत असताना असं म्हटलेलं आहे की जो आपण पाहितलेला आहे की या ठिकाणी काही गृहीते घेऊन त्यांनी जसं की आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुख्य घडून येण्यामध्ये मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी उत्पादन खर्च हा वस्तूच्या निर्मितीचा उत्पादन खर्च हा वेगवेगळा असतो. तर वेगवेगळा का असतो तर आपण पाहितलेलं की त्या ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती असेल किंवा राजकीय स्थिती असेल किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांनी सांगितलेलं की साधन संपत्तीची उपलब्धता, भौगोलिक परिस्थिती असेल, श्रमाची कार्यक्षमता असेल, तर या अनेक गोष्टींमुळे आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक राष्ट्रांमध्ये वस्तूची निर्मिती ही वेगवेगळ्या उत्पादन खर्चाला होत असते आणि म्हणून ज्या राष्ट्रामध्ये उत्पादन खर्च कमी असतं त्या राष्ट्राने त्या वस्तूची निर्मिती करावी आणि ज्या वस्तूचा उत्पादन खर्च आपल्या देशात जास्त आहे त्या वस्तूची आयात करावी. यासाठी त्यांनी आपण पाहतो की त्यांनी या ठिकाणी निरपेक्ष लाभ, समलाभ आणि तौलनिक लाभ अशा प्रकारचे उदाहरण देऊन त्यांनी त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार कुठे घडून येतो ह्या तीनपैकी त्यांनी सांगितले की निरपेक्ष लाभामध्ये उत्पादन प्रमाण आणि तौलनिक लाभामध्ये उत्पादन प्रमाण हे भिन्न असतं आणि म्हणून या स्थितीमध्ये दोन राष्ट्रात आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येऊन तो दोन्ही राष्ट्रांना फायद्याचा असतो आणि त्यामुळे तेथे रोजगार निर्माण होऊन या ठिकाणी त्या ठिकाणी लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. उत्पादनात वाढ झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढून राष्ट्राचा विकास घडून येतो असं म्हटलेलं आहे. तर समलाभाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी उत्पादन प्रमाण सारखं असतं अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत नाही आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून आणायचा असेल तर अशा प्रकारचा तुलनात्मक जिथे उत्पादन खर्च कमी आहे त्या वस्तूमध्ये कौशल्य निर्माण करणे आणि आपण पाहतो की श्रमविभागणीच्या साधनांचा तिथे अवलंब केला, व्यवस्थापनाचे फायदे गेले, अंतर्गत आणि बहिर्गत बचती जर मिळवल्या तर या ठिकाणी कौशल्य प्राप्त होऊन त्या वस्तूच्या निर्मितीचा आणखी उत्पादन खर्च कमी होऊन या ठिकाणी त्या राष्ट्रांचे त्या वस्तूच्या निर्मितीमध्ये कौशल्य या ठिकाणी आपण पाहतो की कमी उत्पादन खर्चामध्ये ती वस्तू निर्माण होते. मग ती वस्तू त्या राष्ट्राने निर्यात केली पाहिजे आणि ज्या वस्तू आपल्या देशामध्ये निर्माण करण्यासाठी उत्पादन खर्च जास्त येतो त्या वस्तूंची आयात केली पाहिजे. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत रिकार्डो यांनी मांडलेला आहे. तर आज आपल्याला ओहलीन यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा किंवा व्यापाराचा आधुनिक सिद्धांत हा या ठिकाणी पाहायचा आहे. अर्थशास्त्रज्ञ बेर्टिन ओहलीन यांनी 1933 मध्ये त्यांच्या इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड या पुस्तकात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला आहे. आपण पाहतो की हेक्स्चर हे ओहलीनचे गुरु होते आणि त्यांनी या संदर्भात 1919 मध्ये मत मांडलं होतं आणि नंतर दोघांनी मिळून हा सिद्धांत 1933 मध्ये मांडलेला आहे. हा सिद्धांत मांडत असताना ओहलीनने रिकार्डोच्या सिद्धांतावर टीका केली की त्यांचं मत आहे की ही टीका करत असताना ते म्हणतात की तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत हा फक्त आंतरराष्ट्रीय व्यापारालाच लागू पडत नाही तर तो अंतर्गत व्यापाराला सुद्धा लागू पडतो. आणि दुसरी टीका करत असताना म्हणतात अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ दोन भिन्न देशात उत्पादन घटक संपूर्ण अगतिशील असतात पण देशांतर्गत मात्र ते गतिशील असतात हे त्यांचं गृहीत आहे. तर या गृहीतावर ते टीका करतात. ते म्हणतात हे गृहीत चुकीचे आहे कारण उत्पादनाचे घटक आंतरराष्ट्रीय दृष्ट्या ते जसे अगतिशील असतात तसे ते देशांतर्गतही अगतिशील असतात आणि म्हणून या दोन प्रकारच्या टीका करून हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ओहलीनच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे देशांतर्गत किंवा विभागीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकसित प्रकार होय. पहा, ओहलीन यांनी फरक फार केला नाही.
देशांतर्गत व्यापाराचा पुढचा टप्पा म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे विकसित भाग जो व्यापारातील असतो तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग असतो असं त्यांनी म्हटलंय, की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे देशांतर्गत किंवा विभागीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकसित प्रकार होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्यापारात वस्तूची किंमत त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तूची किंमत त्याच तत्वानुसार निर्धारित होते असं ते म्हणतात, की ज्या प्रकारे अंतर्गत व्यापाराच्या वस्तूच्या किमती त्या वस्तूला असलेली मागणी आणि पुरवठ्यानुसारच्या संतुलनातून जशा ठरतात तशाच आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील वस्तूच्या किमती कशा ठरतात, मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असतात. ओहलींच्या मते प्रांतातील म्हणजे राष्ट्रातील प्रांतातील व्यापाराचा महत्त्वाचा निर्धारक घटक म्हणजे उत्पादन घटकांचा सापेक्ष पुरवठा. आता सापेक्ष पुरवठा म्हणजे काय, उत्पादन घटकातील पुरवठ्यातील भिन्नता म्हणतो. आपण पाहतो की काही राज्यांमध्ये उत्पादनाचे घटक भरपूर उपलब्ध असतात किंवा वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असतात, तर दुसऱ्या राज्यांमध्ये ते वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असतात. म्हणजे उत्पादन घटकाच्या उपलब्धतेत असलेली भिन्नता, असमानता हे मुख्य कारण त्यांनी उत्पादन खर्च कमी येण्याचं सांगितलं, कमी जास्त येण्याचं सांगितलेलं आणि त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो हे मुख्य कारण त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं सांगितलेलं आहे, की उत्पादन घटकाची उपलब्धता कमी जास्त असल्यामुळे ज्या प्रदेशामध्ये ते उत्पादनाचे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्या प्रमाणात त्या वस्तूवरील उत्पादनाचा खर्च कमी येतो आणि त्यामुळे त्या वस्तूनं ती वस्तू त्या राष्ट्रांनी निर्माण करून त्याची निर्यात केली पाहिजे आणि ज्या राष्ट्रांमध्ये उत्पादनाचा घटक हा कमी उपलब्ध आहे आणि त्याच्यावरील खर्च जास्त असेल आणि मग त्यानं ती वस्तू आयात करावी. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार हा उत्पादन घटकाच्या सापेक्ष पुरवठा किंवा पुरवठ्याच्या उपलब्धतेनुसार घडून येतो. त्यांनी म्हटलं की कारण याचे असमान वितरण झालेलं आहे. काही राष्ट्रात आपण पाहतो की भांडवलाचा पुरवठा जास्त आहे, तर काही राष्ट्रात श्रमाचा पुरवठा जास्त आहे, काही राष्ट्रात संयोजन कौशल्य जास्त आहे, तर काही राष्ट्रात संयोजन कौशल्याचा अभाव असतो, काही राष्ट्रात भूमीचा पुरवठा मोठा असतो, तर काही राष्ट्रात भूमीची दुर्मिळता असते, काही राष्ट्रात आपण पाहतो की या ठिकाणी भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं, तर काही राष्ट्रात भांडवलाचा अभाव असतो आणि म्हणून या दुर्मिळतेमुळेच किंवा अशा प्रकारच्या उत्पादन घटकाच्या पुरवठ्यातील सापेक्ष भिन्नतेमुळेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो आणि असं ते म्हणतात की त्यामुळेच उत्पादन खर्चात भिन्नता येते आणि उत्पादन खर्चात भिन्नता आल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांनी हा सिद्धांत मांडत असताना रिकार्डोच्या सिद्धांतावर टीका केली की रिकार्डोनी अंतर्गत उत्पादनाचे घटक हे देशांतर्गत उत्पादनाचे घटक हे गतिशील म्हटलं होतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अगतिशील म्हटलं होतं. परंतु हेक्सेर ओहलीन हा सिद्धांत मांडत असताना म्हणतात की दोन्हीही पातळ्यावर मग ते आंतरराष्ट्रीय असेल की देशांतर्गत व्यापार असेल, इथे उत्पादनाचे घटक हे कसे असतात, अगतिशील असतात आणि म्हणून या ठिकाणी अगतिशील असल्यामुळे त्यांचा पुरवठा भिन्न असतो, त्यांची उपलब्धता भिन्न असते आणि भिन्न उपलब्धतेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो असं ते या ठिकाणी म्हणतात. याचा दुसरा अर्थ असा की काही प्रांतात किंवा राष्ट्रात श्रमाचा पुरवठा जास्त असतो तर दुसऱ्या प्रांतात भांडवलाचा पुरवठा अधिक असतो आणि त्यामुळे आधुनिक सिद्धांत असे मानतो की ज्या राष्ट्रात श्रमाचा पुरवठा अधिक असेल ते राष्ट्र श्रमप्रधान वस्तूची निर्यात करेल व ज्या राष्ट्रात भांडवल प्रधान राष्ट्र भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात करेल आणि त्यामुळे भिन्न प्रांतात व्यापार घडून येतो असे ते म्हणतात. तशा प्रकारे भिन्न राष्ट्रातील भिन्न उत्पादन घटकांचा पुरवठा भिन्न असल्यामुळे उत्पादन खर्च भिन्न असतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. हे ओहलींनी आपल्या सिद्धांताची मांडणी करत असताना म्हटले आहे. हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी काही गृहीते या ठिकाणी घेतलेली आहेत, ते गृहीते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. पहिलं गृहीत आहे की ओहलींचा सिद्धांत 2x2 चे प्रतिमान आहे. त्याने त्याच्या सिद्धांतात दोन राष्ट्रे, दोन वस्तू, दोन उत्पादन घटक लक्षात घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे. पहा 2x2 प्रतिमान म्हणजे की दोन राष्ट्रे, दोन राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो आणि त्यामध्ये दोन वस्तू असतात असं म्हटलेलं आणि दोन उत्पादनाचे घटक असतात. चार उत्पादनाच्या घटकापैकी दोन उत्पादनाचे घटक त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहे. विशेषतः भूमी आणि भांडवल यामध्ये आपण लक्षात येईल. त्यानंतर दुसरं गृहीत त्यांनी घेतले की उत्पादन व उत्पादन घटकाची
गतिशीलता आपण पाहतो की उत्पादनाचे घटक हे अगतिशील मानलेले आहेत त्यांनी, की मग ते देशांतर्गत व्यापार असो की आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापार असो. म्हणजे रिकार्डोच्या तुलनात्मक खर्च सिद्धांतात आणि या सिद्धांतातील हा फरक, की रिकार्डोने काय म्हटलं होतं की उत्पादन खर्च वेगवेगळ्या परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती किंवा उत्पादन घटकातील भिन्नता, त्यांनी म्हटले किमतीतील वाढ, आणि त्यामुळे जिथं कौशल्य जास्त आहे आणि उत्पादन खर्च कमी आहे त्या ठिकाणी वस्तूची या ठिकाणी त्या वस्तूची आपण पाहतो की उत्पादन खर्च कमी असल्यामुळे त्याची निर्यात करावी. या उलट जिथे उत्पादन खर्च जास्त आहे त्याची आयात, म्हणजे उत्पादन खर्च जास्त का येतो याची काही कारणे त्यांनी दिली होती. पण हे काय म्हणतात की उत्पादन घटकाचा पुरवठा, उत्पादनाचे जे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचा पुरवठा भिन्न असतो. मग तो प्रांतात असेल, देशांतर्गत विविध राज्यात असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशांमध्ये असेल. या उत्पादन घटकाच्या भिन्न उपलब्धतेमुळेच उत्पादन खर्चात फरक येतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा घडून येतो असं ते म्हणतात. कारण का तर उत्पादनाचे घटकांमध्ये अगतिशीलता असते. त्यानंतरच गृहीत घेतलेले की भिन्न अर्थव्यवस्थेतील उत्पादन घटकांना प्राधान्य असतं. कुठे आपण पाहतो की जिथे श्रम उपलब्ध आहे तिथं श्रमप्रधान संस्कृती असते किंवा श्रमप्रधान उत्पादन तंत्र असतं, तर जिथं भांडवल जास्त उपलब्ध आहे तिथं भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. त्यानंतर 6वं गृहीत या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रातील एकाच प्रकारच्या वस्तूच्या निर्मितीचे उत्पादन फल सारखे असते. त्यानंतर 7वं आहे उत्पादन घटकाची आंतरप्रांतीय संपूर्ण गतिशीलता असून आंतरराष्ट्रीय दृष्ट्या ते अगतिशील आहे. तसेच दोन भिन्न राष्ट्रात मुक्त व्यापार होतो, वाहतूक खर्च नाही. अर्थव्यवस्थेतील भिन्न प्रांतात वस्तूचे उत्पादन स्थिर फलाच्या सिद्धांतानुसार होते. तर हे काही गृहीते घेऊन या ठिकाणी ओहोलींनी हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. ओहोलींच्या मते आंतरराष्ट्रीय राष्ट्रातील व्यापार त्या देशात उपलब्ध असलेल्या उत्पादन घटकाच्या पुरवठ्यामुळे म्हणजेच वस्तूच्या सापेक्ष किमतीमुळे होत असतो. वस्तूच्या किमतीतील सापेक्ष फरक आपण पाहतो की उत्पादन घटकाचा पुरवठा असमान असल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमतीत सापेक्षपणा येतो, किमतीतील कमी अधिकपणा येतो. काही राष्ट्रात काही वस्तूच्या किमती कमी तर काही राष्ट्रात काही वस्तूच्या किमती जास्त असतो. किमतीतील फरक हा त्या राष्ट्रात उपलब्ध असलेल्या उत्पादन घटकाच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार असतो असं ते म्हणतात. उत्पादन घटकाची सापेक्ष दुर्मिळता म्हणजे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी, याला सापेक्ष दुर्मिळता असं म्हणतात. हे भिन्न प्रांतातील व्यापाराचे प्रमुख कारण आहे. वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा घटक हा त्या देशात दुर्मिळ असेल तर त्या वस्तूच्या निर्मितीचा खर्च जास्त येतो आणि म्हणून त्या वस्तू आयात केल्या जातात. या उलट ज्या वस्तूच्या निर्यातीसाठी लागणारा उत्पादन घटक विपुल प्रमाणात असेल त्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो आणि म्हणून त्या वस्तू निर्यात केल्या जातात. या संदर्भात ओहोलींने इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या 2 देशाच्या व्यापाराचे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की समजा ऑस्ट्रेलियात भूमी हा घटक विपुल आहे तर श्रम व भांडवल हा घटक दुर्मिळ आहे. याचाच अर्थ तुलनात्मक दृष्ट्या भूमी हा घटक तिथे स्वस्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात त्या वस्तूच्या निर्मितीवर भर दिला जाईल की ज्या वस्तूच्या निर्मितीसाठी भूमी हा घटक मोठ्या प्रमाणात लागतो व श्रम व भांडवलाची कमी आवश्यकता असते. उदाहरणार्थ गहू, मटण इत्यादी. या उलट इंग्लंडमध्ये श्रम व भांडवल या घटकाची उपलब्धता विपुल प्रमाणात आहे आणि त्या देशात भूमी हा घटक दुर्मिळ असेल तर इंग्लंडमध्ये वस्तूच्या निर्मितीवर आपण पाहतो की श्रम आणि भांडवलाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करून आपण पाहतो की त्या ठिकाणी त्या प्रकारच्या वस्तूची निर्मिती होईल. श्रम व भांडवल या घटकाची आवश्यकता त्या ठिकाणी जास्त असून भूमीचा उपयोग कमी होईल. आणि थोडक्यात ऑस्ट्रेलिया भूमिप्रधान वस्तूची निर्यात करील तर त्या मोबदल्यात श्रम व भांडवल प्रधान वस्तूची आयात करील. इंग्लंड श्रम व भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात करून भूमिप्रधान वस्तूंची आयात करील. अशा प्रकारे 2 राष्ट्रात व्यापार झाला तर तो दोन्ही राष्ट्रांना फायदेशीर ठरतो असे ओहोलीन म्हणतो. यासाठी त्यांनी खालील आकृती या ठिकाणी आकृतीवरून या सिद्धांताचं विश्लेषण केलेलं आहे. या ठिकाणी ही आकृती आहे की
अक्षावर श्रम घेतलेले आहेत, तर OX अक्षावर भांडवल घेऊन AB हे दोन राष्ट्र आहेत, ह्या दोन वस्तू आहेत. आपण पाहतो की A राष्ट्रांमध्ये OK एवढं भांडवल लागून OL एवढ्या वस्तू निर्माण केल्या जातात, म्हणजे श्रम जास्त तिथं उपयोगात आणल्या जातं. आणि B राष्ट्रांमध्ये आपण पाहतो OK1 एवढं भांडवल वापरून OL1 एवढं श्रम वापरून वस्तूची निर्मिती केली जाते आणि आपण पाहतो की वस्तूंची देवाणघेवाण या ठिकाणी केल्या जाते. म्हणजे जसं की A राष्ट्रात श्रमप्रधान आपण पाहतो की वस्तूची निर्माण होते, तर B राष्ट्रात या ठिकाणी भांडवल प्रधान वस्तूंची निर्मिती होते. अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रांमध्ये उत्पादन खर्च येऊन जो उत्पादनाचा घटक ज्या राष्ट्रांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे त्या राष्ट्रात त्या वस्तू निर्माण केल्या जातील आणि तिचा उत्पादन खर्च कमी असेल आणि त्यामुळे त्या वस्तूंची निर्यात होईल आणि जे उत्पादनाचे घटक त्या राष्ट्रात दुर्मिळ आहेत त्या वस्तूंची ते आयात करतील. आणि आपण पाहतो की म्हणून प्रत्येक राष्ट्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राष्ट्रात जे उत्पादनाचे घटक विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत त्यांच्या पुरवठ्यात त्या वस्तूच्या निर्मितीत लक्ष केंद्र करावं आणि त्याची निर्यात करावी आणि जे दुर्मिळ आहेत त्याची आयात करावी. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार हा घडून येतो हे ओहोलीन यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी टीका करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते की ओहोलीन आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभिमतपंथीयांचा सिद्धांत चूक ठरवित नाही, तर तो त्या सिद्धांताच्या आधारे वेगवेगळ्या भाषेत आपला सिद्धांत मांडतात. म्हणजे बरीच गृहीतक यांनी घेतलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भिन्न राष्ट्रातील उत्पादन घटक एकजिनसी असतात असे हा सिद्धांत मानतो, पण टीकाकाराच्या मते उत्पादन घटक एकजिनसी नसतात. त्यानंतर ह्या सिद्धांताचा तिसरा दोष म्हणजे भिन्न राष्ट्रातील उत्पादन तंत्र एकजिनसी असते असे गृहीत धरण्यात आलेले आहे, परंतु हे बरोबर नाही. ओहोलीनच्या सिद्धांतावर टीका करत असताना टीकाकार असे म्हणतात की उत्पादन घटकाच्या किमतीतील सापेक्ष फरकामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. तर टीकाकारांच्या मते ओहोलीनने वस्तूच्या पुरवठ्याचा विचार केलेला आहे, परंतु वस्तूच्या मागणीचा विचार केलेला नाही. तर अशा प्रकारच्या काही टीका जरी होत असल्या तरी आपण पाहतो की उत्पादन घटकातील भिन्नतेमुळेच उत्पादनाचा खर्च हा भिन्न येत असतो आणि आपण पाहतो की ज्या राष्ट्रांमध्ये उत्पादनाचे घटक विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत त्या राष्ट्रात ती वस्तू स्वस्त निर्माण होते आणि म्हणून आपण पाहतो की त्या वस्तूची निर्यात करायला परवडते, कारण किंमत कमी राहते. किंमत कमी म्हणून तिला मागणी जास्त येते. या उलट ज्या राष्ट्रात उत्पादन घटकाची दुर्मिळता आहे त्या ठिकाणी त्या राष्ट्राने त्या वस्तू आयात केल्या पाहिजे आणि ज्याची विपुलता आहे त्या वस्तू निर्माण करून या ठिकाणी त्या वस्तू निर्यात केल्या पाहिजे. अशा प्रकारे उत्पादन घटकाच्या दुर्मिळतेतून किंवा असमान वितरणातून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो आणि त्यानुसार उत्पादन खर्च वेगवेगळा असतो. उत्पादन खर्च वेगवेगळा म्हणून किमती वेगवेगळ्या असतात आणि म्हणून आपण पाहतो की जिथे उत्पादन घटकाची उपलब्धता जास्त तिथे उत्पादन खर्च कमी, किंमत कमी म्हणून मागणी जास्त म्हणून निर्यात जास्त. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत हेक्सेर आणि ओहोलीन यांचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.